स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. आज या निसर्गरम्य अशा उमरेड गावातील गोपाळवाडीमध्ये शिवचित्त झुंजार मित्रमंडळ गोपाळवाडी यांच्या वतीने श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून शिमगोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी आमने सामने डबलबाजीचा हा जंगी सामना आयोजित केलेला आहे. आणि त्यासाठी मी स्वतः संदीप पुजारी मुक्काम पोस्ट नारायण तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि माझ्या जोडीला बोलत माननीय समीर कदमबुवा मुक्काम पोस्ट कोकण तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग. तर आम्हा दोन्ही बुवांना इकडून भजन करण्याची सुवर्ण संधी शिवचित्त झुंजार मित्रमंडळ गोपाळवाडी या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सुवर्ण संधी प्राप्त झाली. त्याबद्दल मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने त्यांचा आभार मानतो. या मंडळाचे पदाधिकारी सदस्य आणि सर्व ग्रामस्थ या सर्वांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. या भजनासाठी ज्यांनी मला संपर्क केला तो सन्माननीय होळकर यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. दुर्गेश निगरावकर यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. दोन्ही बुवांना जी साऊंड सिस्टम लाभलेली आहे त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. श्री पावणा देवीच्या चरणी नतमस्तक होऊन श्री कान्होबा देवाच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सत्यनारायणाच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सरस्वती मातेला वंदन करून श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा दुसरा करून मी आमने सामने डबलबारीचा साथला आणि त्या भगवंताच्या नामात मानाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. हॅलो 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 पेटीचा आवाज थोडा कमी करा. देवाची द्वारी उभा क्षणभर. देवाची द्वारी उभा क्षणभर. देवाची द्वारी उभा क्षणभर. मुक्तिचारी साधी मुक्तिचारी साधी देवाची द्वारी उभा क्षणभर. देवाची द्वारी उभा क्षणभर. देवाची द्वारी उभा क्षणभर. महालक्ष्मी दुर्गा भवानी. महालक्ष्मी दुर्गा भवानी. महालक्ष्मी दुर्गा भवानी. महालक्ष्मी दुर्गा भवानी. आदिशक्ती तू विश्वमोहिनी. आदिशक्ती तू विश्वमोहिनी. नवविध नटली या भुवनी. नवविध नटली या भुवनी. आयु आरोग्य दे आलो या चरणी. आयु आरोग्य दे
भरू दे तुझिया भजनी रंग भरू दे तुझिया भजनी रंग भरू दे तुझिया भजनी रंग भरू दे तुझिया भजनी कृपाशीष दे सहस्र करा भजन मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा आभार मानतो, कारण तुमची जी एकी आहे ती अशीच एकी कायम राहू दे अशी त्या पावण्या देवीच्या चरणी प्रार्थना करतो. कारण जबरदस्त जेवणाचा कार्यक्रम सुद्धा अतिशय सुंदर होता. बटाट्याची भाजी तर नातखुळाच होती, फक्त गरम असल्यामुळे जरा तोंड भाजला बऱ्याच जणांचं, पण गरम गरम जेवण. तर आम्ही जेवलो म्हणून काय गरम होतं की थंड होतं तर आमका तर प्रत्येकाच्या नशिबाचा विषय असता. तर बुवा जेवक नाही ते का आमचो इलाज नाही, त्यामुळे भाजीची चव त्यांका माहीत नाही. असू दे, पण अतिशय सुंदर, खरोखरच जेवण सुद्धा अतिशय सुंदर होतं. आणि एकी तुमची जबरदस्तच आहो, फक्त इल्या इल्याचा काय असा केला असता तर परत करू नको असा, म्हणजे कसा जरा कंट्रोल करा त्याच्यावर. आणि एकीन काय तर नादखुळा गणपतीपुळा करून टाका ना. पण असता आमच्याकडे पण असोच विषय, तुमका आम्ही हसता असो विषय ना, आमच्याकडे पण तीच परिस्थिती आहे. फक्त त्याच्यावर कंट्रोल करून आपण आता काय करणार, ते काही इलाज नाही म्हणायचं आणि पुढे व्हायचा, नाही तर पुन्हा तर वाढत जातं. पण बटाट्याची भाजी नादखुळा गणपतीपुळा खराच भारी होती. आता समीर कदम व जोडीकर अतिशय सुंदर, कारण माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणजे जबरदस्त नादखुळा आवाज, म्हणजे त्यांचे कॅसेट पण तुम्ही ऐकला असाल गणपती, म्हणजे ते नाही कोणाच्या घरी गेले तरी ते भजन चालू असतात. त्या माणसाचं भुताटके आहेत, पण भारी खरोखरच मनोरंजन पण तुमचं होईल. माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक नंबर चांगल्या आवाजाचे बुवा म्हणजे समीर कदम बुवा, त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. फक्त आता सुरुवात माझ्याकडे असल्यामुळे भजनाची सुरुवात करूया, कारण पहिल्या सुरुवातीका सत्कार करतानाच माझी ओळख काय ती माका समजली. कदम बुवांच्या अगोदर मी खरं हजर होते स्टेजवर, पण त्यांच्या नशिबात पहिलो सत्कार करूच होतो मी, त्यांना दिसलं येत नाही, त्याका माझा इलाज नाही होतो. ते 2-4 वेळा तरी त्यांनी सांगितलं नाही की पुजारी बुवानी स्टेजवर या. म्हटलं मी मराखळ स्टेजवरच आहे तरी यांना दिसत नाही कसं. ती माझी खासियत आहे, म्हणजे त्याका माझा इलाज रवलेलो नाही. ते जोक वाढल्यात तर माका कोण बुवा म्हणतच नाही होतो. मी आपलं कोपऱ्यात बसून जेवी होते, कधी म्हटलं ओळख होईत तेव्हा होईत नाही. असू दे, घ्या लिहून सगळं. हे सगळे तुमका मी पॉईंट तिकडे कोणा खात दाखवते, त्यांची स्टाईलच आहे. झाले रुपये ठरलेले होय, कमाला त्यांची. तरी सुद्धा माझ्यासारखं गेलो नसतो ऐकू का. प्रत्येक वेळी 200 रुपये फटको म्हणजे म्हणताच का, पण ते इतकी आवड भजनाची बुवा त्यांका, त्यांच्या पैशात नको जा, फक्त तुम्ही लांब बसा. तो चावता पण दात बघा तिचे कशी टोकिया रे. असू दे, या ठिकाणी भजनाची सुरुवात करूया. रे मध्ये साने सा रे म पनी प म रे म रे नी सा, रे मध्ये साने सा रे म पनी प म रे म पनी पनी सा सानी प म रे म रे नी सा.
ओके ना ते मी सांगतो चुकून आहे ना आता प्रत्येक बरोबर ना तुझे आपण असं बसवला ना या ठिकाणी रूपाच्या ध्यानाचा अभंग पण पटकन घेऊन टाकूया आणि गजनाच्या वेळी मग दोन्ही बुवा जास्ती वेळ घेऊन मनोरंजन करूया. ओके, रूपाच्या अभंगापरी आणि सकाळी पुन्हा माशांक पण जाऊचं आहे.
आहे सुख दुःख